दरम्यान शिवतीर्थावरील ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत राज ठाकरेंनी भाजप आणि अदानींवरती जोरदार हल्लाबोल केलाय। भाजपनं मुंबई महाराष्ट्रासह देश विकायला काढल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय। 2014 नंतर देशात आणि राज्यात अदानींचं साम्राज्य कसं वाढत गेलं याची माहिती त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली। मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो। 2014चा दाखवा रे। हा आहे 2014चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट्स किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे। 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते। आता 2024-25 ला गौतम अडानी आता कुठे आहेत? फक्त सरकारच्या आशीर्वादाने। आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा, जरा दाखवा। हे फक्त 10 वर्षातलं आहे। जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला। एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्यात, वीज दिली, सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम अडानी हा माणूस कधी नव्हताच 2014च्या अगोदर। आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी येतो। उद्या माणसाने समजा उद्या वीज बंद केली, आम्ही अंधारात। सिमेंट महाग केलं, काही बोलू शकणार नाही। सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना, सगळी विमानतळं अदानीना। महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावरती जोरदार टीका केली आहे। तसंच परप्रांतीयांवरती सुद्धा हल्लाबोल केलेला आहे। तसंच अदानी यांनी 2014 पासून त्यांचे उद्योग, त्यांचे व्यापार कसे भारतामध्ये वाढत गेले याचा सुद्धा नकाशाच्या माध्यमातून त्यांनी दाखवलेला आहे। एकंदरीत भाजपावरती जोरदार टीका केल्याचं बघायला मिळालं। आज ऐतिहासिक अशी सभा पार पडली। 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे शिवतीर्थावरती आलेले होते आणि त्यावेळेला त्यांनी भाजपावरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी केशव उपाध्याय त्यांच्याकडे आपण जाऊया। केशवजी, आपण बघतोय आज सभा पार पडली आणि या सभेमध्ये भाजपावरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट मी आता काही मिनिटापूर्वीच ट्विट केलं। खरं म्हणजे ज्याच्यासाठी हा सगळा अट्टहास केला गेला की 2 बंधू एकत्र आले तर काय मुंबईतला मराठी माणूस आपल्या पाठीशी येईल, ज्यातनं एक काहीतरी घडेल, फार मोठा आपण मुंबई महापालिका जिंकू, म्हणून उद्धव ठाकरेंनी अत्यंत प्रयत्नपूर्वक 10 वेळा त्या राज ठाकरेंच्या घरी जात प्रयत्नपूर्वक त्या 2 भावांची मनसे आणि उबाठा यांची युती आघाडी घडवून आणली। पण प्रत्यक्षामध्ये मराठी माणूस त्यांच्यावर विश्वास टाकायला तयार नाही, कारण आजच्या सभेमध्ये निम्म्यापेक्षा अधिक मैदान रिकामं होतं। मी आता उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना मैदानाची काय स्थिती होती हे सांगणारा व्हिडिओ मी आता ट्विट केलेला आहे, सगळ्यात महत्वाचं। त्यामुळे कारण लोकांचा विश्वास यात राहिलेला नाही। ठाकरे ब्रँड एकच होता, तो माननीय बाळासाहेब, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, हा ठाकरे ब्रँड होता। त्याच्यानंतरनं मराठी माणसाचा जर काही ब्रँड असेल विकासाचा, म्हणजे मराठी माणूस हाच ब्रँड आहे, विकास हेच ब्रँड आहे, आणि ते करणारे माननीय देवेंद्रजी आणि नरेंद्र मोदी हेच आहेत। नंबर 1। नंबर 2, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, सगळी भाषणं आपण ऐकली। मला सांगावं, हे खरं शेवटच्या प्रचार सभेचं शेवटचं भाषण होतं मुंबईतलं, त्यांचं मोठी जाहीर सभेतलं। 2 दिवसांनी मतदान होणार आहे। मुंबई महापालिकेसाठी काय करणार याचं काही ठोस मांडणी कुणी केली आहे? म्हणजे भाजपा वाईट, म्हणजे भाजपाचे नेते वाईट, भाजपाने कसं वाईट केलं, इतकंच या जे काही 3-4 नेत्यांची भाषणे सगळ्यात झाली, तर सगळ्या 3-4 नेत्यांनी एकमेव केलं की भारतीय जनता पार्टी कशी वाईट आहे। पण आम्ही मुंबई महापालिकेसाठी या 4 गोष्टी विकासाच्या करू, आम्ही 4 गोष्टी पुढच्या टप्प्यामध्ये करू, मुंबईवरचं नव्या प्रकारचं मुंबईची आव्हानं आहेत ती आव्हानं लक्षात घेऊन मुंबईसाठी करू, अशा प्रकारचं कोणतंही नाही। पराभूत मानसिकतेचं
जर आजच्या सभेचं वर्णन जर करायचं असेल तर या दोन्ही नेत्यांच्या पराभूत मानसिकतेचं, लढाई हरल्याचं आणि मराठी माणसांनी स्पष्टपणे दोन्ही भावांची युती नाकारल्याची उदाहरण म्हणजे आजची ही शिवाजी पार्कची सभा आहे. केशवजी, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा की त्यांनी जो उल्लेख केला, अदानींचा उद्योग किंवा जो व्यापार आहे तो भाजपाच्या काळामध्ये म्हणजे 2014 पासून वाढला असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. मला असं वाटतं की खरं म्हणजे असे तुम्हाला मुद्दे कुठले मांडायचे? खरं म्हणजे या देशामध्ये वर्षानुवर्षापासून एक उद्योग कॉर्पोरेट क्षेत्र मोठं डेव्हलप होत आहे. अनेक उद्योगपती नव्या निर्माण होत आहेत, नवे क्षेत्र निर्माण होत आहेत. पण हे सगळं करत असताना केवळ एक विशिष्ट, मग मला सांगा, अडाणींचं स्वागत राज ठाकरेंनी कशासाठी आपल्या घरामध्ये केलं? नाही केलं का त्यांनी स्वागत? इतका अडाणीबद्दल आक्षेप आहे तर बरं, त्याच्यामध्ये असं आहे की सगळ्या, जर तुमचा काही आक्षेप असेल तुमच्याकडे न्यायालय आहेत, पण केवळ एक कुठेतरी आरोप करायचा आहे आणि भाजपला जोडायचा आहे. पण अडाणीबद्दल बोला, कुणाबद्दल आम्हाला काही त्याशी देणे घेणं नाही. आमचं म्हणणं मुंबईच्या विकासाबद्दल बोला, मुंबईबद्दल तुम्ही काय करू इच्छिता ते बोला. मुंबईचा भविष्यातली मुंबई जागतिक स्तरावरचं शहर आहे, ते आणखीन समृद्ध कसं होईल, आणखीन विकसित कसं होईल, यासाठी तुमचं व्हिजन, तुमची मांडणी, ह्याच्याबद्दल तुमच्या सभेतनं भाषणातनं काही आलं का? उत्तर भलं मोठं शून्य. त्यामुळे यांना मुंबईकरांबद्दल काही देणे घेणं नाही. खरं म्हणजे प्रश्न अनेक उपस्थित करावे लागतील. मुंबईकरांसाठी कुठल्या गोष्टी जे गप्पा मारतात मराठी माणसासाठी, मी आज आठवण करून देतो. 30 वर्षापूर्वी म्हणजे उद्योगपतीबद्दल फार, म्हणजे उद्योगपती एकाच उद्योगपतीला का हे केलं, माझा प्रश्न आहे या ठिकाणी राज ठाकरेंना. खरं म्हणजे 30 वर्षापूर्वी याच राज ठाकरेंनी एक शिव उद्योग सेना काढली होती. त्यासाठी मायकल जॅक्सनला आणलं, कोट्यवधीची वर्गणी गोळा केली गेली. मला सांगा, राज ठाकरेंनी गेल्या 30 वर्षात किती मराठी उद्योगपतींना उभं केलं, मदत केली? नंबर 1. नंबर 2, दादरला याच उद्धव ठाकरे यांनी एक त्या ठिकाणी काय हे केलं होतं, वडापाव स्पर्धा भरवली होती, शिववडा. किती उद्योगपती, किती प्रोफेशनल स्किल्ड, ज्या पद्धतीने नव्या जमान्याला रोजगार आवश्यक आहेत, असे आणले? उत्तर शून्य. त्यामुळे यांना मराठी बांधवांबद्दल, मराठी भाषेबद्दल, मराठी लोकांबद्दल आणि मुंबईबद्दल काही देणे घेणे नाही. यांचं लक्ष केशवजी, अनेक प्रश्न खरं तर तुम्ही उपस्थित करताय. तुमची भूमिका लक्षात आली. धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.